अकोला महानगरपालिका निवडणुकीआधी प्रभाग क्रमांक 14 मधून संतापाचा आवाज उठलाय। मूलभूत सुविधा न मिळाल्याने नागरिकांनी थेट मतदानावर बहिष्कार टाकत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केलं आहे। आधी सुविधा मग मतदान असा ठाम इशारा नागरिकांनी दिलाय। अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 14 मधील नागरिकांचा उद्रेक आज रस्त्यावर उतरला। सुविधा नाही तर मतदान नाही या ठाम घोषणेसह नागरिकांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याची घोषणा केली। महानगरपालिकेच्या हद्दवाढीत शहरालगतची गावे मनपात समाविष्ट करण्यात आली। मात्र ही प्रक्रिया होऊन अनेक वर्ष उलटली तरी रस्ते, पाणी पुरवठा, ड्रेनेज, वीज, स्वच्छता, आरोग्य सेवा यासारख्या मूलभूत सुविधा आजही मिळालेल्या नाहीत असा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। नागरिकांचे म्हणणे आहे की निवडणुका आल्या की आश्वासनांचा पाऊस पडतो, पण प्रत्यक्ष विकास मात्र कुठेच दिसत नाही। खड्डेमय रस्ते, पिण्याच्या पाण्याची समस्या, सांडपाणी व्यवस्था नसणे आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन त्रस्त झाले आहे। या परिस्थितीत मतदान करून तरी काय मिळणार असा थेट सवाल उपस्थित करत नागरिकांनी सामूहिक बहिष्काराचा मार्ग स्वीकारला आहे। आंदोलनात महिलांसह ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। प्रशासनाने तातडीने मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे। या आंदोलनामुळे हद्दवाढीनंतरच्या विकासाचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला असून महापालिका प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। प्रभाग क्रमांक 14 आहे आणि शिवनीमध्ये राहतो आम्ही आणि आमच्या इकडे रोड नाही, नाल्या नाही, नळाचं पाणी नाही, हातपंप आहे, हातपंपाचं खारं पाणी आहे, खारं पाणी आम्हाला प्यावं लागते। रोड नसल्या कारणाने आमचे लहान लहान लेकरं शाळेत जातात। पावसाळ्यात एवढा त्रास होतो की गटार साचतात, टोंग्या एवढं पाणी होते, जाता येत नाही, येता येत नाही आणि लहान लहान मुलं त्या गटारात पडतात। जे वयोवृद्ध आहे त्यांना चालता येत नाही, त्यांना उचलून रोडवर न्यावं लागते। दवाखान्यात न्यायचं असलं तर ॲम्ब्युलन्स घरापर्यंत येत नाही, कोणी आजारी जर पडलं तर। हे आमच्या समस्या आहेत, म्हणून मग आम्ही हा निर्णय घेतला सगळ्यांनी की बा आता मतदान करायचं नाही आणि मतदानावर बहिष्कार करायचा। एकंदरीत जीवघेणा संघर्ष आम्ही करत आहोत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की पिण्याचं पाणी सुद्धा आजपर्यंत त्या ठिकाणी उपलब्ध नाही। नळाचं पाणी 1-2 हातपंप आहेत आणि क्षारयुक्त पाणी आम्हाला प्यावं लागते। अतिशय दुर्लक्षित आमचा प्रभाग आहे आणि त्यामुळे आम्ही सर्वानुमते एकमुखाने असं ठरवलं की आम्हाला आता या येणाऱ्या जी होऊ घातलेली जी निवडणूक आहे त्यावर आम्हाला बहिष्कार टाकायचा आहे।